ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कमल फाउंडेशनच्या वतीने जामनेर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शिबिरात कॅन्सर, न्यूरो, जॉईंट रिप्लेसमेंट, मोतीबिंदू यासह विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली। तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कमल फाउंडेशनचे डॉक्टर प्रशांत भोंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी हे शिबिर मोठा आधार ठरत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली। आरोग्य तपासणीसाठी सकाळपासून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। शिबिरात विविध वैद्यकीय तपासण्या, रोगनिदान आणि मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी 4 शवपेट्यांचे लोकार्पण जामनेर नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला सुनील भंगाळे, JK चौहान, जितेंद्र पाटील, संजय गरुड, नवलसिंग राजपूत, जामनेर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण शिबिराचे नियोजन कमल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले। बोला भारत माता की। आजच्या ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं ते आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक आदरणीय नामदार गिरीश महाजन आज ते आपल्या या कार्यक्रमाला जरी उपस्थित नसले तरी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सतत अविरतपणे भाऊंच्या व आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या आमच्या मातोश्री, आपल्या जामनेर नगरीच्या प्रथम महिला नगर अध्यक्षा आदरणीय सौ साधनाताई, गांजले त्यासी म्हणे जो आपुले, संत तेथेची ओळखावा, देव तेथेची जाणावा। या उक्तीचं तंतोतंत जर कोणाला लागू पडत असेल तर ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय गिरीश महाजन। अगदी बालपणापासून सेवेचा वसा घेत आपण समाजाचं कुठेतरी देणं लागतो। सत्ता केवळ उपभोगण्यासाठी नव्हे तर ते सेवेचं साधन आहे, सेवा करण्याचं माध्यम आहे। हे व्रत त्यांनी अंगीकारलं आणि अहोरात्र जनतेसाठी कुठलीही पर्वा न करता, दिवस असो रात्र असो, कुठल्याही संकट समयी लोकांच्या हाकेला धावून जाणारे असे महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार गिरीश महाजन यांना आपल्या सर्वांच्या वतीनं आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा। डीलर्स असोसिएशन यांच्यातर्फे श्री सुनील भाऊ भंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊंच्या वाढदिवसानिमित्त 4 शवपेटींचं लोकार्पण आपल्या जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या शुभ हस्ते आता थोड्याच वेळात पार पडणार आहे। त्याचं 4 पैकी एक शिवपेटी इथं आणलेली आहे। त्याचं लोकार्पण सोहळा हा कार्यक्रम इथून आतापर्यंत लगेच 10 मिनिटातच आपल्याला इथंच होणार आहे। वाढदिवसानिमित्त जमलेले सर्व सन्माननीय डायस, उपस्थित बंधू भगिनींनो, आदरणीय भाऊच्या बाबतीत आज वाढदिवसानिमित्त आपण जमले आहात। आदरणीय भाऊच्या बाबतीत बोलायचं तर काय शब्दच नाही, जे 24 तासामध्ये 8 मध्ये 20 तास रक्ताचं पाणी करून अगदी भाऊ लोकसेवेसाठी झटत असतात। त्याचाच आणि खादीचा वाटा आज आम्ही भाऊंच्या वाढदिवसानिमित्त उचललेला आहे। भाऊंना तर आरोग्य दूत, संकटमोचक अशा सर्व विविध पदव्या आहेत, पण भाऊंचं समाजकार्य मी बोलण्यापेक्षाही खूप काही आहे। त्यात आज केली संघटनेच्या माध्यमातून आम्ही जामनेर तालुक्यासाठी शीत पेटीचं लोकार्पणसाठी 4 पेट्या आज आम्ही जामनेर तालुक्याला दिल्या आहेत। त्या आदरणीय साधनाताईंच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। जास्त वेळ न घेता थांबतो।
ईश्वरचरणी भाऊंच्या आरोग्यमय जीवनासाठी प्रार्थना करतो आणि भाऊंच्या हातून त्यांची खूप सेवा व्हावी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद. महाराष्ट्र राज्याचे संकट मोचक, जलपुरुष, रुग्णांचे आधारू असे आपले महावीर आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय जामनेर नगरीचे प्रथम नागरिक आदरणीय साधनाताई, त्यांच्यासह आलेल्या सर्व नगरसेविका, सर्व भगिनी, ज्येष्ठ नेते जितेंद्र भाऊ पाटील, आदरणीय के के चव्हाणराव साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेले सर्व तपासणीसाठी आलेले रुग्णबंधू भगिनी, कमल फाउंडेशनचे सर्व आदरणीय मोठे डॉक्टर, त्यांची सारी तज्ज्ञांची टीम, या सर्वांचं मी स्वागत करतो. खरं भाऊ वाढदिवसाला सापडत नाही. आज सकाळपासून फोन लावतोय, पीए म्हणतात आज्ञास्थळी आम्हाला माहिती नाही, भाऊंना वाढदिवस साजरा करणं माहिती नाही. परंतु भाऊंचा आवडता विषय रुग्णांची सेवा. आज सिंधुदुर्गमध्ये सुद्धा भव्य रक्तदान शिबिर सुरू करून आम्ही इकडे आलेलो आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आपले सगळ्यांचे नेते आदरणीय गिरीश भाऊंना मी खूप खूप त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आप जीव भाऊ हजारों साल के दिन हो 50,000 ना मिलेगा इन्हें आराम गई, ये हो सभी गए सुबह गई तर शाम गई. अशा या भाऊच्याबद्दल काय काय बोलावं आणि काय काय उपमा द्यावा हे शब्द सुद्धा आपण नाही. आम्हाला तर 2-2.5 वर्षाचा अनुभव आहे, पण आम्ही जवळून पाहतोय असा व्यस्त मंत्री म्हणून दुसरा कोणी आम्ही पाहिलेली. सतत काम, रात्री 2 वाजो 3 वाजो, मुंबईला, जळगावला, नाशिकला, नांदेडला, सदा कार्यकर्त्यांचा घोळका आणि प्रत्येकाच्या कामाची यादी, प्रत्येक अधिकाऱ्यांशी बोलणं, चिठ्ठ्या देणं, इतका बहुव्यापी नेता आपल्या नांदेड तालुक्याला मिळाला याचं सगळ्यांचं सौभाग्य आहे. लोकनेते, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री, आमचे मार्गदर्शक माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर येथे एकलव्य शाळेमध्ये कमल फाउंडेशनमार्फत मोफत रोगनिदान तथा आरोग्य शिबिर आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. आपण बघतो भाऊंचं रुग्णसेवेचं कार्य गेल्या 40 वर्षापासून अविरतपणे चालू आहे. हे फक्त जामनेर तालुक्यापुरतेच नव्हे, जामनेर शहरापुरतेच नव्हे, तर महाराष्ट्रामध्येच नव्हे, तर आज भाऊंची ख्याती आंतरराष्ट्रीयपर्यंत हे रुग्णसेवेची ख्याती जी गेलेली आहे ते आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये गेलेली आहे. मागे एका भेटीअंतर्गत ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री हे भाऊंना भेटले होते आणि त्यांनी भाऊंना या शिबिराविषयी विचारलं की भाऊ तुम्ही एवढं लाखोंचे शिबिर कसे आयोजित करतात आणि ते मॅनेज कसे करतात. म्हणजे इथपर्यंत भाऊंचं कर्तृत्व हे जगामध्ये पोहोचलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त जामनेर शहरामध्ये कमल फाउंडेशन अंतर्गत हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये आपण कॅन्सर, न्यूरो त्या अशा पद्धतीनं जॉईंट रिप्लेसमेंट अशा अनेक 12 फॅकल्टीचे आपण डॉक्टर्स इथं बोलवले आहेत. जळगावचे नामांकित डॉक्टर्स, वरिष्ठ हॉस्पिटल असतील, चांडक हॉस्पिटल असतील, नाशिकचे डॉक्टर्स असतील, त्यांना आपण इथं आरोग्य सेवेसाठी बोलवलेलं आहे. आणि आपण आज बघतो एक प्रचंड असा आपल्याला इथं रिस्पॉन्स मिळतो आहे. इथं जे दीनदलित रुग्ण असतील किंवा काही कारणामुळे त्यांनी ज्या रुग्णसेवेपासून वंचित असतील अशा रुग्णांसाठी आपण हे शिबिर भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आणि त्याचा फायदा या रुग्णांना होतो आहे आणि भरभरून याला प्रतिसाद मिळतो आहे. आपल्या या जामनेर नगरीमध्ये या ठिकाणी मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कमल हॉस्पिटल डॉक्टर भोंडे डॉक्टर, त्याचप्रमाणे अमित भाऊ देशमुख यांच्या प्रयत्नानं या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं. आज सकाळपासूनच अनेक गरजू रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं भाऊंची ख्याती आहे
की जे का रंजले गांजले ते असे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची सेवा त्या ठिकाणी गेली पाहिजे. त्या अगोदरसुद्धा भाऊंनी अनेक नेत्रदान शिबिर घेऊन अनेक रुग्णांना त्या ठिकाणी दृष्टी दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेबांनी भाऊंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजचा हा उपक्रम या ठिकाणी हाती घेतला. मी डॉक्टर साहेबांनासुद्धा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद देतो आणि भाऊंच्या आयुष्यासाठी या ठिकाणी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की भाऊंना अतिशय दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य भगवंत प्रदान करतो.